नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर, ज्याचं नाव आहे मनाची मेजवानी। आज आपण एक अशी खास डिश बघणार आहोत जी पाहायलाही सुंदर, खायलाही स्वादिष्ट आणि बनवायलाही खूपच सोपी आहे। ती म्हणजे भरलेली शिमला मिरची। तर मग चला वेळ न दवडता सुरू करूया आजची ही खास आणि चवदार रेसिपी, भरलेली शिमला मिरची। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राइब करा। स्टफ शिमला मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: देठ आणि बिया काढून घेतलेली शिमला मिरची, 4 मध्यम आकाराचे बॉईल केलेले बटाटे, 2 बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे, 1 वाटी बॉइल्ड कॉर्न, अर्धा वाटी दाण्याचा कूट, अर्धी वाटी कोथिंबीर आणि मसाल्यासाठी लागणारे सुके मसाले आहेत: लाल मिरची पावडर, पावभाजी मसाला, धने पावडर, चाट मसाला, चिली फ्लेक्स आणि गरम मसाला आणि किसलेलं चीज। चला तर आपण कृतीकडे वळूया। प्रथम घेऊया किसलेला बटाटा, त्यानंतर चिरलेला कांदा, त्याच्यात टाकूया शिजलेला मका, 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर। हे चांगलं एकजीव करून घ्या। तुम्ही ह्याच्यामध्ये मक्याच्या ऐवजी वाटाणाही टाकू शकता। तुम्हाला ज्या आवडत असतील भाज्या त्याही टाकू शकता। आता आपण ह्याच्यात टाकूया सुखे मसाले: गरम मसाला, धना पावडर, आमचूर पावडर, पावभाजी मसाला, तिखा लाल आणि चिली फ्लेक्स आणि सर्व एकजीव करून घ्या। आता ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ, हे टाकून घेऊ। आता आपण टाकूया त्याच्यात 1 छोटा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ। सर्व एकजीव करून घेऊ। आता त्याच्यात टाकूया 1 किसलेलं चीज, आता सर्व एकजीव करून आपण त्या मिरच्यांमध्ये भरून घेऊ। चला तर आपण सगळ्या शिमला मिरची भरून घेऊया। छान व्यवस्थित अगदी भरून घ्या। चीज टाकल्यामुळे चांगलं क्रीमी लागणार आहे तुम्हाला शिमला मिरची। लहान मुलांना तर फार आवडतं चीज असलेले पदार्थ। लहानांना आवडतातच, पण मोठ्यांना पण आवडतात। माझ्या मुलांना ही डिश फार आवडते, म्हणून मी ही तुम्हाला दाखवत आहे। आता इथे सगळ्या शिमला मिरची भरून झाल्या, आपण त्या फोडणीला देऊया। चला तर आपण स्टफ केलेली शिमला मिरची तेलामध्ये सोडूया। सगळे सोडून घ्या अशा प्रकारे आणि हा उरलेला जो मसाला आहे तो त्याच्या बाजूने सोडून द्या। म्हणजे तोही चांगला
आता आपण त्याच्यावर थोडं चीज टाकूया. सर्व मिरच्यांवर चीज थोडं टाकून घ्या. आणि आता त्याच्यावर झाकण ठेवूया आपण चांगलं मंद आचेवर. चला तर आपली झाली आहेत 20 मिनिटं. हे बघा, वाव किती सुंदर झाली आहे आपली शिमला मिरची. चला आता आपण सर्व करूया.